जाणून घेऊया झोपेची किती तास आपल्याला गरज असते आणि त्याचबरोबर मानसिक आजारात झोप कमी होते का. तर सर्वसाधारणपणे 0 ते 18 वर्ष वयोगटामधील जी बालके असतात मग त्यामध्ये पण पार्ट पडतात की 0 ते 6, 6 ते 12, 12 ते 18 असे पार्ट पडतात. याच्यानुसार वेगवेगळ्या झोप असते. 0 ते 6 वर्ष वयोगटात झोप जास्त असते, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी 6 ते 12 वर्ष वयोगटात असते. त्यानंतर 12 ते 18 वयोगटामध्ये जी झोप असते ती त्यापेक्षाही थोडीशी कमी असते. परंतु प्रौढ व्यक्ती 6 ते 8 तास झोप ही नियमित लागतच असते. म्हणून 6 ते 8 तास ही झोप नॉर्मली सर्वांना लागतच असते. तर दुसरा पार्ट आपण पाहूया की मानसिक आजारात झोपेची नेमकी अवस्था काय असते ते पाहूया. तर समजा उदासीनता आलेली असेल तर एखादी व्यक्ती नुसता पडून राहील परंतु तिला झोप येणार नाही, सतत चुळबुळत बसेल, असंही होऊ शकत असतं. मानसिक आजाराचे जसे प्रकार पडतात त्यानुसार झोपेचे हे पॅटर्न ठरलेले असतात. खूपशा वेळेला मानसिक आजारांच्या मध्ये एखाद्या व्यक्तीला झोप खूपच कमी येते आणि ती विस्कळीत स्वरूपाची असते आणि याच्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीच्या मानसिक आजारावरती परिणाम पडत असतो. याच्या पुढची माहिती घेण्यासाठी असंच आम्हाला फॉलो करा. नक्की आपण याचा पुढचा पार्ट घेऊन येणार आहोत. धन्यवाद.